बिलोली नरसी मार्गावर अवैध रेती वाहतूक, रस्त्यावर पडलेल्या रेतीमुळे अपघाताचा धोका। बिलोली तालुक्यात अवैधरित्या रेती वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे चित्र दिसत असून संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। बिलोली ते नरसी या मार्गावरील अनेक गतिरोधकांवर 20 ते 25 टोपली रेती पडलेली दिसून येत आहे। यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून अपघाताचा धोका वाढलाय। रस्त्यावर पडलेल्या रेतीमुळे वाहनांचे ब्रेक नीट लागत नसल्याने घसरून अपघात होण्याच्या घटना वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। विशेष म्हणजे गेल्या 8 दिवसांपासून ही रेती रस्त्यावर पडून असतानाही महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच आरटीओ विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। 5 पिंपळी फाट्याजवळ तर जवळपास 100 ते 150 टोपले रेती रस्त्यावर पडलेली असल्याचे स्थानिकांनी सांगितले। ओव्हरलोड रेती वाहतूक करणाऱ्या हायवा वाहनांमुळे ही परिस्थिती निर्माण होत असल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे। या प्रकारामुळे वाहतूक धोकादायक बनली असून जर या ठिकाणी एखादा मोठा अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत। महसूल प्रशासन, पोलीस विभाग आणि आरटीओ यांनी तात्काळ लक्ष देऊन अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करावी व रस्त्यावर पडलेली रेती साफ करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी साईनाथ गुडमलवार, कासराळीकर, बिलोली प्रतिनिधी।